नमस्ते, माझं नाव मयूर. सायकल म्हणते मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690च्या फ्रान्स देशातील एमेडी सिल्वक माझ्या जन्मदाते ते 1876 साली याची लॉन्स यांनी मला गती यावी म्हणून पडलेल्या साखळ्यांची तंडबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबडी टायरमुळे. 1887 साली जॉईंट बॉल्ट डॅप्लन यांनी ते शोधून काढले होते. पहिले 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढचे 100-150 वर्ष मी कधी थांबले नाही. माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातील लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र त्यातून तुम्ही धडा शिकाल. एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची आणि माझी संगत कायमची जुळते. आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळ करत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिंग माझ्यावर स्वार होतात. दुकानात जातात, साबण आणतात, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणतात. घरात मी असेल तर अशी छोटी मोठी कामे कशी होत नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्याच्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळच गरज नाही. लहान मुलीपासून आजी आजोबापर्यंत कोणी मला चालवू शकतं. आणि कधी आडरस्त्याला पंक्चर झाले तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी पुरकी. कार बाईक वेग माझ्यापेक्षा जास्त मान्य आहे, पण खूपच लांब जायचे असेल किंवा तातडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचे असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावर प्रवास सुखात करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. कसे ते सांगते हे पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवण्याचे तुमचे फुफ्फुसे अधिक कॅल्शियम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो, प्रतीक्षा वाढते आणि तुमच्या पायाचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच आहे, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचे खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातून पैसे वाचतात. शिवाय इंधन बचत होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभावर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभने हातभार लावते. तो कसा हे ऐकायचे. आपल्या देशातील पेट्रोल डिझेल राखेल प्रदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन प्रदेशात जाते. ते वाचायला हवे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्यात ठरत आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसतं तर गोष्टी वेगळी, पण मी आहे त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होतो. परिसरासारखा अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाचा माझा वापर करतात. अरे हो, आता मी बरीच आधुनिक झाले बरं का. वेगवेगळ्या रूपात तुम्हाला भेटू शकते. मुळातील मी बेनगराची. आता मला गेर पण लागले. शर्यतीसाठी माझी बंधने वेगळी असते आणि पर्यावरणासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा. चला तर मग धूम ठोकूया. थँक्यू.